डॉक्टर पूजा विकास कदम, स्त्रीरोग तज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि कॉस्मेटिक गायनेकोलॉजिस्ट, लाईफशेल हॉस्पिटल नाशिक म्हणून। आज आपण चर्चा करणार आहोत सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ह्या विषयावर। का बरं, का हा विषय महत्त्वाचा आहे आणि आजच का आपण ह्याच्यावर चर्चा करतोय? तर हा जो महिना आहे ह्याला कॅन्सर अवेअरनेस मंथ असं म्हटलं जातं। ह्या महिन्यामध्ये आम्ही आमच्या साईडून प्रयत्न करतोय की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅन्सर बद्दल तुम्हाला अवेअर करणं आणि आपण ते कसे टाळू शकतो ह्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देतो। तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हा त्याच्यातलाच एक भाग आहे। सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये आपण स्तनांचं स्वतःच्या हाताने तपासणी करतो। ह्याने काय होतं तर आपल्याला छोटीतल्या छोटी गाठ आपण लवकर डायग्नोज करतो किंवा आपल्याला लवकर कळते आणि मग आपण जितकी छोटी गाठ तेवढी छोटी ट्रीटमेंट आणि तेवढी चांगली रिकव्हरी असं। आपण जर हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं नाही तर ती गाठ मोठी होते आणि मोठी झाल्यानंतर आपल्या हाताला लागते किंवा काही लक्षणं त्याची आपल्याला दिसतात आणि मग त्याची ट्रीटमेंट सुद्धा ॲडव्हान्स कॅन्सर असल्यामुळे लांबत जाते आणि मग त्याची रिकव्हरी थोडीशी कमी असते। त्यामुळे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन जर आपण केलं तर आपण छोटी गाठ लवकर डायग्नोज करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट ही छोटी राहते। चला आता मी तुम्हाला सांगेल हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं। सगळ्यात पहिलं तर महिन्यातला एक दिवस निवडा। तो कुठलाही असू शकतो, ती तारीख असू शकते किंवा सोपं म्हणायला गेलं तर तुमचा एखादा उपवासाचा दिवस असेल तर तो निवडा। ज्या लोकांना ज्या महिलांना पिरियड्स येतात तर प्रिफरेबली पिरियडच्या अगोदर ही टेस्ट किंवा पिरियडच्या मध्ये ही टेस्ट करू नका, कारण तेव्हा थोड्याशा स्तनांमध्ये सूज आलेली असते आणि ते काही लोकांना दुखतात पण, त्यामुळे ही टेस्ट तेव्हा अवॉइड। सगळ्यात पहिला पार्ट काय आहे ह्या सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनचा तर एक्झामिनेशन इन द मिरर। ह्याच्यात आपण काय करतो, आरशासमोर उभे राहा, विठ्ठल रुक्मिणी सारखी पोझिशन घ्यायची आहे, म्हणजेच कमरेवर दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि आरशामध्ये आपलं स्तन बघायचे आहेत। तर ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की दोन्ही स्तनांची साईज इक्वल आहे ना, निपल्स एका लेवलवर आहेत ना, काही कलर मध्ये चेंजेस दिसत आहेत का, म्हणजे लाल चट्टा किंवा स्किन मध्ये काही चेंजेस दिसत आहेत का, हे आपण बघतो। ह्या एक्झामिनेशनचा दुसरा पार्ट म्हणजे पॅल्पेशन। म्हणजेच काय तर आपण स्तनांना हाताने पॅल्पेट करून बघतो की कुठं काही गाठ लागत नाही। तर ही कुठल्या प्रकारे केली जाते तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आपण स्तनांचे 4 भाग डिवाइड करतो। निपलच्या लेवलवर वर्टिकल एक लाईन, हॉरिझॉन्टल एक लाईन, राईट साइड अपर क्वाड्रंट, लेफ्ट साइड अपर क्वाड्रंट, राईट साइड लोअर क्वाड्रंट आणि लेफ्ट साइड लोअर क्वाड्रंट असे 4 भाग केल्यामुळे आपण कुठलाही पार्ट मिस करत नाही। हाताच्या बोटांच्या ह्या भागांनी ही तपासणी केली जाते। प्लीज असं पकडून तपासायला जाऊ नका। तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा आपलं स्तन फॅटनी बनलेलं असतं, त्यामुळे स्वाभाविक आहे की तुम्हाला गाठी लागतात। त्यामुळे हे अवॉइड करून हाताच्या किंवा बोटांच्या ह्या भागाने रोटेटरी मुवमेंट्सनी हे क्वाड्रंट्स किंवा हे जे आपण 4 सेक्शन्स केलेत हे तपासायचे। पहिलं राईट अपर क्वाड्रंट, मग लेफ्ट अपर क्वाड्रंट, राईट लोअर क्वाड्रंट आणि लेफ्ट लोअर क्वाड्रंट अशा प्रकारे आपण जर हे तपासलं तर योग्य राहतं। ह्याच्यामध्ये जर आपल्याला छोटी जरी गाठ लागली, भलेही ती साबुदाणा एवढी किंवा शेंगदाणा एवढी असेल, तरीही प्लीज जाऊन आपल्या जवळच्या स्त्रीरोग तज्ञांना किंवा सर्जनना भेटा आणि ही गाठ पुढच्या काही तपासणी करण्यासाठी गरजेची आहे का ह्याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा। जितकी छोटी गाठ तेवढी छोटी ट्रीटमेंट आणि त्याच्यामुळे आपल्याला रिकव्हरी पण छान मिळते। बेस्ट ऑफ लक आणि सगळ्यांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे आपल्या रुटीन मध्ये प्लीज इंट्रोड्यूस करा।